शीर्षक तुझीच मी अशीही भाग 6. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की एक आरव आहे जो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि एक मी आहे की अंशवर प्रेम करते. एक अंश आहे जो माझा खूप तिरस्कार करतो आणि का अंश माझा तिरस्कार करतो ह्याचं कारणही मी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं नाही आणि मला सोडून निघून गेला. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. खूप प्रश्न पडलेले असतात तिला, पण त्यांची उत्तरे तिच्याकडे नसतात. आता पुढे. प्रियाच्या लग्नामुळे भोसले मॅन्शन पाहुण्यांनी गजबजलेले असते. प्रियाचं लग्न काही दिवसांवर आल्याने घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असते. पुरुष मंडळी घराच्या डेकोरेशनचं बघत असतात, तर बायका मंडळींची वेगळीच घाई गडबड सुरू असते. प्रियाचे वडील कोणाकोणाला लग्नाला आमंत्रण द्यायचं हे बघत असतात आणि लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट करत असतात. बाकीची अरेंजमेंटही बघत असतात. आज बायकांचं लग्नाच्या शॉपिंगला जायचं हे ठरवलं जातं, पण प्रियाला ह्या सर्वात काही इंटरेस्ट नसतो. पण राहिलेली शॉपिंग करायची असते म्हणून नाईलाजाने प्रियालाही त्यांच्यासोबत शॉपिंगला जावं लागतं. सर्व महिला मंडळी मिळून खूप मोठ्या मॉलमध्ये शॉपिंगला येतात. प्रिया फक्त एका जागी शांत बसून बघत असते. कोणी काही बोललं तर जेवढ्याच तेवढं बोलत असते. प्रियासाठी आरवची मॉम डिझायनर साड्या बघत असतात. प्रियासाठी त्यांना एक डिझायनर साडी आवडते. त्यानंतर बाकी बायका साड्या बघत असतात. खूप वेळ झाला तरी त्यांना काहीच आवडत नसतं. सेल्समनही त्यांना साड्या दाखवून वैतागून जातो. अख्खा मॉल पालथा घातल्यावर त्यांना काही साड्या आवडतात. त्यानंतर साड्यांवर मॅचिंग ज्वेलरी खरेदी करतात. प्रियाला बसून बसून कंटाळा आलेला असतो आणि तिला भूक पण खूप लागलेली असते. पण ह्या बायकांची शॉपिंग काही लवकर होत नसते. शेवटी सर्व महिला मंडळ खरेदी करून मॉल बाहेर यायला निघतात. ते बघून प्रिया एक सुस्कारा सोडत मनात म्हणाली, हुश, झाली बाबा एकदाची ह्यांची शॉपिंग. शॉपिंग करून कुठे आता सर्वांना भुकेची जाणीव होते. लेट झाल्यामुळे कुठे आता घरी जाऊन जेवणाची तयारी करावी म्हणून सर्वजण मिळून बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायचं ठरवतात. सर्वजण मिळून मोठ्या हॉटेलमध्ये जातात व एका टेबल जवळ बसतात आणि वेटरला बोलवून प्रिया तिला पाहिजे ते ऑर्डर करते. बाकी सर्व पण त्यांच्या त्यांच्या ऑर्डर देतात. तेवढ्यात प्रियाचं लक्ष समोर जातं तर तिला आरव सारखं कोणीतरी दिसतं, पण प्रिया त्याकडे दुर्लक्ष करते. पण त्याच वेळी आरवचं लक्ष पण प्रियाकडे जातं आणि तो प्रियाला पाहून खुश होतो व हात हलवून हाय बोलतो आणि प्रियाच्या टेबल जवळ येऊ लागतो. प्रिया पण नाईलाजाने त्याला हात दाखवते. आरव प्रियाजवळ येऊन सर्व मोठ्या मंडळींना नमस्कार करतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो. आरवचा स्वभाव बोलका असल्याने सर्वांच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या असतात. काहीच वेळात आरवने सर्वांना आपलंसं केलं होतं. सर्वांनाच आरव खूप आवडतो. प्रिया फक्त शांत बसून त्यांच्या गप्पा ऐकत आरवलाच निहाळत असते. नकळत प्रिया अंश आणि आरवची तुलना करत असते. प्रिया मनातच विचार करत असते, आरव किती बोलका आहे, काही वेळातच सर्वांना आपलंसं केलं. या उलट अंश किती अबोल आहे, नेहमी शांत असतो. सगळ्यांना जेवढ्याच तेवढं बोलतो. जास्त कोणाला बोलणं त्याला आवडत नाही. प्रिया तिच्या विचारातच गुंग असते.
तिचं ह्यांच्या बोलण्याकडे लक्षच नसते. खूप वेळ झाला फूड ऑर्डर करून, तरी वेटर अजून ऑर्डर घेऊन आला नाही, म्हणून आरव स्वतः उठून सर्वांच्या ऑर्डर आणायला जातो. आरव गेल्यानंतर सर्व बायका आरवचं कौतुक करत असतात. त्यांच्या आवाजाने प्रिया विचारातून बाहेर येते. नशीब काढलं पोरीने, लाखात एक जावई मिळालाय आपल्याला. प्रियाची मावशी प्रियाकडे बघून हसत बोलतात. प्रिया त्यांच्या बोलण्यावर फक्त हसते. प्रियाला आरवबद्दल थोडंफार माहीत असते. कॉलेजमध्ये आरव चॉकलेट बॉय असल्यामुळे आरवबद्दल मुली नेहमी गॉसिप करत. त्यांच्याकडून प्रियाने ऐकलेले होते की आरव माणूस म्हणून खूप चांगला आहे, तो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातो वगैरे. आरव सर्वांची ऑर्डर घेऊन येतो आणि टेबलवर ठेवतो. सर्वजण आपली आपली ऑर्डर घेतात व खायला स्टार्ट करतात. तेवढ्यात आरव प्रियासमोर बटरस्कॉच आईस्क्रीम ठेवतो. ते बघून प्रिया आरवकडे बघते आणि बोलते, हे मी ऑर्डर नव्हतं केलं. प्रिया म्हणाली. हे ऐकून आरव गालातल्या गालात हसतो. आरवला हसताना पाहून प्रियाला राग येतो, पण सर्वजण असल्यामुळे ती आरवला काही बोलू पण शकत नसते. मी काय जोक मारला का हसतोय, प्रिया मनातच म्हणाली. आरव काहीच न बोलता तिच्याजवळ एक चिठ्ठी सरकवतो आणि सर्वांना बोलतो, बाय, येतो मी, भेटू लवकरच, बाय बाय. हे वाक्य आरव प्रियाकडे बघून बोलतो आणि प्रियाला एक किल्लर स्माइल देतो. प्रिया आरवला एक रागीट लुक देते आणि बाय बाय बोलते. सर्वजण त्याला बाय बोलतात. आरव नजरेआड होईपर्यंत सर्वजण त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतात. आरव गेल्यानंतर प्रिया त्याने दिलेली चिठ्ठी उघडून बघते. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते, हे मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी ऑर्डर केलेलं आहे, लव्ह यू स्वीटी. तेवढ्यात प्रियाची मावशी चिठ्ठी ओढून घेते. हाऊ रोमॅन्टिक, लग्नाआधीच बायकोची काळजी, प्रियाची मावशी म्हणाली. पियू, तू खूप नशीबवान आहेस. आरव खूप चांगला मुलगा आहे. तो तुला खूप खुश ठेवेल, तुला काही कमी पडू देणार नाही. जानकी प्रियाला जवळ घेत बोलते. ह्या बोलत असतात तेवढ्यात प्रियाचा मोबाईल वाजतो. प्रिया मोबाईल हातात घेऊन बघते. आरवचाच मेसेज असतो. आरवचा मेसेज, आपण आपल्या लग्नानंतर आपल्या पहिल्या डेटसाठी ह्याच हॉटेलमध्ये येणार आहोत. स्वीटी, मी तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. तुला जगातली सगळी सुख देईल मी. तुझाच आरव. मेसेज वाचून प्रिया मोबाईल बाजूला ठेवते. सर्वजण हसत गप्पा मारत जेवण करतात आणि कॅब बुक करून घरी जायला निघतात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया झोपेतून उठते. तेवढ्यात प्रियाचं लक्ष समोर ठेवलेल्या गुलाबाच्या फुलांच्या बुकेवर जाते. तो बुके बघून प्रिया हलकेच हसते आणि तिला आरवची आठवण येते. जेव्हापासून आरव आणि प्रियाची एंगेजमेंट झालेली असते त्या दिवसापासून आरव प्रियासाठी रोज गुलाबाच्या फुलांचा बुके, चॉकलेट आणि गिफ्ट्स पाठवत असतो. आरव प्रियाला त्याच्या परीने खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आरवला स्वतःसाठी एवढं सगळं करताना बघून प्रियाचे डोळे भरून येतात. कधी काळी तिने हे सगळं अंश तिच्यासाठी करेल हे स्वप्न पाहिलं होतं, पण ते स्वप्नच राहिलं. प्रिया तशीच परत बेडवर पडते आणि तिच्या विचारात हरवते. प्रिया स्वतःशीच बोलत असते, अंश, तुला माहित आहे मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, पण तुला कधीच माझं प्रेम दिसलं नाही.
का तू माझं तुझ्यावर असणारं प्रेम समजून घेतलं नाही? मी नेहमी तुझ्यासाठी होते, पण तुला कदरच नव्हती माझी. रादर तू कधी मला समजून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. तू मला सोडून गेल्यापासून इतकी वर्ष मी तुझी वेड्यासारखी वाट पाहत होते आणि अजूनही तुझी वाट पाहत आहे. तुझा माझा प्रत्येक क्षण अजून आठवत आहे. तू परतून येशील पुन्हा ही आस मनास आहे. मी नेहमी तुझ्या मागे पुढे फिरत होते. मी तुझी असाइनमेंट सबमिट करण्यासाठी माझी टेस्ट सोडून दिली, पण मी कधीच तुझी काळजी करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. तुला जर कधी काही लागलं तर तुझ्यापेक्षा मला जास्त त्रास व्हायचा. जेव्हा तू कॉलेजमधील मुलींसोबत फ्लर्ट करायचा तेव्हा मला खूप जेलस फील व्हायचं, पण मी स्वतःला समजवायचे, अंश फक्त माझा आहे. तूही माझ्यावर कधीतरी प्रेम करशील आणि मला तुझं बनवशील. पण मला कधी वाटलं नव्हतं तू कधी माझा एवढा तिरस्कार करशील आणि मला सोडून दूर निघून जाशील. मी तुझी बेस्ट फ्रेंड होते ना, पण तुला कधी माझी आठवण येत असेल का रे अंश? की एवढ्या वर्षात तू माझ्यापासून दूर जाऊन आपली फ्रेंडशिप पण विसरला असशील. असं काय चुकलं माझ्याकडून की का तू मला हेट करतोस मला माहीत नाही. तेवढ्यात प्रियाच्या मनात आरवचा विचार येतो. आरव माणूस म्हणून खूप चांगला आहे, पण मी त्याच्यावर प्रेम करत नाही आणि अंश माझं पहिलं प्रेम आहे. मी त्याला विसरू पण शकत नाही. काही दिवसातच आरव आणि माझं लग्न होणार आहे, पण त्याला माझ्याबद्दल माहीत आहे. तरीही आरव माझ्यावर एवढं प्रेम करतो. मी त्याला खुश ठेवू शकेल का? प्रिया स्वतःलाच प्रश्न विचारत असते, पण त्याची उत्तरे तिच्याकडे नसतात. प्रिया सर्व विचार मनातून काढून टाकते आणि झोपेच्या अधीन होते. काहीच दिवसांवर आरव आणि प्रियाचं लग्न असते. घरात पाहुण्यांची वर्दळ असते. लग्नाच्या काही दिवस आधी प्रियाचे सर्व बहीण भाऊ आलेले असतात. ते आरवला भेटून बॅचलर पार्टीसाठी फोर्स करतात. प्रियाच्या बहिणी तर प्रियाच्या लग्नासाठी खूप उत्साही असतात, पण प्रियाला त्यात काहीच इंटरेस्ट नसतो. प्रिया सर्वांच्या घोळक्यातून उठून तिच्या बेडरूममध्ये येते आणि मोबाईल घेऊन बसते. कॉल करून यश आणि साक्षीला बोलावून घेते. प्रियाने बोलावलं आणि साक्षी येणार नाही असं होऊ शकत नव्हते. साक्षी लगेच प्रियाकडे यायला निघते आणि यश सध्या बिझी आहे, नंतर येतो म्हणून सांगतो. साक्षी व यशला बोलून झाल्यावर प्रियाला विकी आणि सनीची आठवण येते. प्रिया त्या दोघांना कॉल करून बघते, पण लागत नाही. त्यानंतर प्रिया टीनाला कॉल करते, पण तिचाही नंबर लागत नसतो. प्रिया हताश होऊन मोबाईल बाजूला ठेवते. प्रिया स्वतःशीच बोलते, एवढे माझे बेस्ट फ्रेंड्स होते, पण अंश मला सोडून गेला की सर्वांनीच माझी साथ सोडली. एवढं बोलून प्रिया खिन्नपणे हसते. तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी टकटक करतं. प्रिया जाऊन दरवाजा उघडते तर समोर साक्षी असते. साक्षीशिवाय प्रिया तिचं मन कोणाजवळ मोकळं करू शकत नव्हती. साक्षीला बघून प्रियाचे डोळे भरून येतात आणि ती साक्षीच्या गळ्यात पडून रडू लागते. साक्षी प्रियाला कसंबसं शांत करते आणि रूमचा दरवाजा लावून प्रियाजवळ येऊन बसते. आता बोल पियू, काय झालं? तू एवढी का रडते? कोणी काही बोललं का तुला? साक्षी म्हणाली. प्रिया काहीच बोलत नाही, फक्त मान हलवून नकार देते. आता तरी तू बोलणार आहेस का की मी जाऊ? साक्षी चिडून बोलते. प्रिया साक्षीला अंशचे मॉम डॅड भेटले, ते काय काय बोलले ते सर्व सांगते. नंतर अंश आणि साचीचे फोटो हे सर्व सांगते. हे सर्व ऐकून साक्षीला अंशचा खूप राग येत असतो, पण ती काहीच करू शकत नसते. साक्षी पुढे काय झालं विचारते. प्रिया डोळे पुसत
आरव तिला काय काय बोलला, त्याने तिला प्रपोज केलं, त्याचं मेसेज करून बोलणं, हे सर्व सांगते. ते ऐकून साक्षी प्रियाकडे बघते. प्रियाला एवढं रडताना बघून साक्षीला वाईट वाटतं, पण साक्षी प्रियाला समजावण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नसते. हे बघ पियू, मान्य आहे तुझं अंशवर खूप प्रेम आहे आणि पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही. पण अंश तुझा अपमान व तिरस्कार करून एवढ्या वर्षांची मैत्री तोडून निघून गेला. तो त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे. तो खुश राहून त्याची लाईफ एन्जॉय करतोय. त्याला तुझी आठवण पण येत नसेल. एक तू आहेस त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करतेस. त्याच्या आठवणीत काय अवस्था करून घेतली होतीस आम्ही पाहिलंय. तुला रडताना बघून आमचा जीव तुटतो ग. तुझ्या मम्मा पप्पासाठी तू लग्न करायला तयार झालीस. आता कुठे तुझ्या आयुष्यात सुख येत आहे. आरव खूप चांगला आहे ग. त्याला माहीत आहे तुझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, तरीही तो तुझ्यावर प्रेम करतो. तू पाहिलंस ना आरव तुझ्यावर किती प्रेम करतोय. मला खात्री आहे आरव तुला खूप खुश ठेवेल. कधी तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. पियू, असं रडत बसण्यापेक्षा जे आहे ते स्वीकार कर. देव जे करतो ते भल्यासाठीच. अंश तुझा भूतकाळ आहे तर आरव तुझा वर्तमान काल आहे. आता तरी तू अंशला विसर आणि आरव सोबत नवीन आयुष्याची सुरुवात कर. मला माहीत आहे अंश तुझं पहिलं प्रेम आहे. त्याला विसरणे तुझ्यासाठी अवघड आहे, पण प्रयत्न कर. प्रिया साक्षी काय बोलते ते शांतपणे ऐकून घेते आणि मान हलवून होकार देते. प्रिया आणि साक्षी बोलत असतात. प्रिया, एक गुड न्यूज आहे. साक्षी लाजत सांगते. OMG, आय एम सो हॅपी. मी मावशी होणार. प्रिया एक्साइट होऊन बोलते. प्रियाचं बोलणं ऐकून साक्षी शॉक होते. अगं ए, माझं ऐकून तर घे. मला सांग हे कधी झालं आणि लग्नाच्या आधीच तुम्ही हे सर्व केलं? थांब, येऊ दे त्या यशला, मग सांगते. प्रिया म्हणाली. ये बुलेट ट्रेन, गप्प बस. इथे कशात काही नाही आणि तू एवढ्या पुढे गेलीस. साक्षी म्हणाली. अगं तूच तर बोललीस ना गुड न्यूज आहे. प्रिया क्यूट फेस करून बोलते. खूप दिवसांनी प्रिया अशी बडबड करत असते. अगं मी गुड न्यूज म्हणलं कारण मी आणि यश लवकरच लग्न करणार आहोत. पूर्ण ऐकून पण घेतलं नाहीस की झाली तुझी बडबड सुरू. साक्षी प्रियाचे गाल ओढत बोलते. अगं साक्षी, किती जोरात गाल ओढतेस, दुखले ना. प्रिया गाल चोळत बोलते. प्रियाचं बोलणं ऐकून साक्षी हसते. मी खूप खुश आहे तुम्हा दोघांसाठी. तुम्हा दोघांना तुमचं प्रेम मिळत आहे. प्रिया साक्षीच्या गळ्यात पडत बोलते. या दोघी बोलतच असतात तेवढ्यात प्रियाचा मोबाईल वाजतो. साक्षी पटकन प्रियाला मिठीतून बाजूला करते आणि प्रियाचा मोबाईल हातात घेते. पियू, आरवला तुझ्याशिवाय करमत नाही की काय? लगेच कॉल करतात. साक्षी म्हणाली. प्रियाला माहीत असते आरव साक्षीचा क्रश होता, पण तिचं प्रेम वगैरे काही नव्हतं, फक्त आकर्षण होतं. आणि आता तर ती आणि यश लग्न करणार आहेत. प्रिया साक्षीच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि कॉल रिसीव्ह करते. हाय स्वीटी, आरव म्हणाला. हॅलो, प्रिया बोलली. साक्षी प्रियाला कॉल स्पीकरवर टाकायला सांगते. काय करते स्वीटी? आरव म्हणाला. ओ स्वीटी. साक्षी खट्याळ हसत प्रियाकडे बघत बोलते. काही नाही, लग्नाची तयारी चालू आहे. प्रिया म्हणाली. तुझ्या हातावर मेहंदी काढून झाल्यावर
तू मला तुझे पिक पाठवशील का? आरवने विचारले. का? प्रिया म्हणाली. मी तुला खूप मिस करतोय. 2-3 दिवस झाले तुला भेटलो नाही की तुला पाहिलं नाही. आरव म्हणाला. ओके, मी पाठवते तुला फोटो, प्रिया म्हणाली. खरंच पाठवशील ना? आरव उत्साहित होऊन विचारतो. हो रे आरव, प्रिया म्हणाली. थँक्यू स्वीटी, आरव म्हणाला. इट्स ओके आरव, प्रिया म्हणाली. हे स्वीटी, तू बिझी नसशील तर आपण थोड्या वेळ बोलूया का? आरव आग्रही स्वरात म्हणाला. आरव ते मी. प्रियाला सध्या आरवशी बोलायचे नव्हते. प्रिया काही बोलणार तेवढ्यात साक्षी, जी तिथे मघापासून ह्या दोघांचं बोलणं ऐकत होती, ती प्रियाच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि बोलू लागते. हाय बेबी, साक्षी तिचं हसू आवरत बोलते. आरव तर ही कोण बोलते तेही डायरेक्ट बेबी म्हणून धक्क्यातच असतो. हे, तू कोण बोलतेस आणि स्वीटी कुठे आहे? तिला फोन दे, आरव म्हणाला. अरे बेबी, मी तुझी गर्लफ्रेंड बोलते. आपण दोघे काहीच दिवसांपूर्वी वेगळे झालो ना, आणि एवढ्या लवकर तू मला कसा काय विसरलास? साक्षी आपलं हसू अडवत आरवला चिडवत बोलते. आरव तर तिचं बोलणं ऐकून चक्कर येऊन पडायचा बाकी होता, तरी तो धीर एकवटून बोलतो. कोण बोलतेस तू? आणि मला कोणी गर्लफ्रेंड नव्हती. प्रिया, कुठे आहेस तू? आणि ही काय बोलते बघ ना, आरव केविलवाण्या स्वरात बोलतो. आरवची अशी केविलवाणी अवस्था बघून कॉलवर प्रिया आणि साक्षी ओठ दाबून हसत असतात. आरव, साक्षी म्हणाली. स्वीटी, तू बोल ना काहीतरी, आरव परत केविलवाण्या सुरात म्हणाला. प्रिया साक्षीच्या हातातून मोबाईल काढून घेते व बोलू लागते. आरव, ही साक्षी माझी बेस्ट फ्रेंड, प्रिया म्हणाली. ओ, तर ही ती साक्षी जी माझ्या मागे पुढे करायची, असं म्हणून आरव हसू लागतो. ए आरव, जास्त हसू नको, आणि हो, माझ्या बेस्टीची काळजी घे. आता ती तुझी होणारी बायको आहे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, साक्षी आरवला धमकी देत बोलते. ओ, तू मला धमकी देत आहेस, पण त्याची काही गरज नाही. आय लव्ह प्रिया सो मच, आणि मी तिची खूप काळजी घेईन, आरव हसत बोलतो. ओके, आता कृपा करून तुझं बोलणं थांबवतोस का? आम्हाला तयारी करायची आहे. तुला माहिती असेल, मुलींना तयार व्हायला वेळ लागतो. सो बाय, साक्षी म्हणाली. अगं ए, मला प्रियाला बोलायचं आहे, तिला मोबाईल दे, आरव म्हणाला. अरे आरव, आता काही दिवसात तुमचं लग्न होणार आहे, नंतर तू आयुष्यभर तिच्यासोबत बोलत बस. बाय. एवढं बोलून साक्षी कॉल कट करते. प्रिया आणि साक्षी हसू लागतात. कसे साक्षीला आरव आवडत होता आणि यशला साक्षी आवडत होती. साक्षी नेहमीच आरवच्या मागे पुढे करायची, पण ते प्रेम नव्हते, फक्त आकर्षण होते, व यशला ते बघून जेलस फील होत होते. एक दिवस हिम्मत करून यशने साक्षीला प्रपोज केले आणि साक्षीनेही त्याला होकार दिला. तेव्हापासून यश आणि साक्षीचं प्रेम दिवसेंदिवस बहरत होते. हे सर्व आठवून दोघी हसू लागतात. प्रिया हसत आरवचाच विचार करत असते. प्रिया मनातल्या मनात
बोलू लागली. किती चांगला आहे हा आरव. सर्वांना आपलंसं करतो. नेहमी हसत असतो. दुसऱ्यांना खुश ठेवतो. माझ्यासाठी तर किती काही करतो. जे मी कधी अंश माझ्यासाठी करेल अशी अपेक्षा होती ते सर्व आरव माझ्यासाठी करतो. प्रिया आरवच्याच विचारात असते. तेवढ्यात खालून आवाज येतो. त्या आवाजाने प्रिया विचारातून बाहेर येते. दोघींना तयार होऊन खाली बोलावतात. प्रिया व साक्षी गप्पा सोडून उठून आवरायला जातात. क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.